तुम्ही? हो मी. काही काम होतं का? काम? हा काय चावटपणा लावलाय बाई तुम्ही? नलिनी. काय? माझं नाव नलिनी. कितवं? काय? नाही, तुमच्यासारख्या बायका कपडे बदलवे तशी नावं बदलतात. का तुमच्या बायका नाही बदलत? हा, त्यांच्याकडे कारण असतं ना लग्नाचं. माझ्याकडे एक कारण आहे, परिस्थितीचं. पण तुमच्यासारख्यांच्या बायका तुम्ही कामावर गेल्यावर आमच्यासारख्या बायकांकडे येऊन काय काय बोलतात हे जर तुम्ही ऐकलत ना तर तुम्ही जीव द्याल. तुमच्याशी नैतिकतेवर बोलणे इतपत माझ्यावर परिस्थिती आलेली नाही अजून. आणि पुन्हा आमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. जवळीक? तुमच्याशी? का तुम्ही? नाही, असं काय आहे का तुमच्यात? स्वतःच्या मुलीसाठी एक साधी चेन घेण्याची लायकी नाहीये तुमची. काल दुर्गा आली होती. ही चेन बघितल्यावर तिच्या डोळ्यातली भूक दिसली मला. मुंजीत लोकांसमोर तुमचं नागडेपण लपवण्याची एक केविलवाणी धडपड होती त्या नजरेत. ती मी ओळखली आणि मी दिली तिला ही चेन. आणि जर मला जवळीकच साधायची असेल ना तर मी एखादा पुरुष शोधेन, तुम्ही नाही. काय रे, किती बोलते? ऐकलं तर कवळी पडेल. ए, खरे राहत आहेत माझे. हे बघा, आता हे सगळं इथे बोलून काही उपयोग होणार नाहीये. असं काय करताय साहेब? वडील आहेत ते, मुद्दामून कोणी मारेल का? एवढा हलगर्जीपणा? कोमात जाईपर्यंत मारतं का कोणी? साहेब चुकून पडला, डोक्याला मार लागला आणि. हे बघा, माझ्याशी वाद घालू नका. तुम्ही उद्या कोर्टात जा आणि काय ते बघा. साहेब, मुलांना आई नाहीये आणि तुम्ही यांना आत टाकलं. मग मुलगी घरी एकटी आहे साहेब. तुम्ही दोघं आहात ना काळजी घ्यायला. चला निघा आता. अहो, थोडी तरी माणुसकी दाखवा. आता निघता की तुम्हा दोघांना आत टाकू? हो सर. नाही आहेत ते. हा, मी देते त्यांना. एक मिनिट सर, जरा बोला ना. कोण आहे? मी नाही बोलत. सर प्लीज, एक मिनिट सर, एक मिनिट. कोण आहे? हॅलो सर. हो सर, सोडतो सर. नाही सर, फाडून टाकतो. सोडतो सर. ए मोरे, सोड ना त्यांना. हे पांडू, सोड ना त्याला. इथे का बोलवलं? नाही म्हणजे घरी यायचं होतं ना. घरी आलं की चाळीत चर्चा थांबत नाही. हे पैसे मागितले होते, सांगा ना. डोक्यावर कर्ज असलं की झोपच लागत नाही. सगळे नाही येत, पण माझ्याकडे आहेत पैसे. माहितीये तुमच्याकडे चिक्कार पैसा येतो. कसा आहे, कुठून येतो हेही माहितीये, असंही म्हणा. तरी पण का? 17व्या वर्षी लग्न झालं. 20व्या वर्षी पदरात 2 मुलं टाकून नवरा पळाला. त्याच वेळी सख्ख्या भावाने आईवडिलांना घराच्या बाहेर काढलं. मग त्यांची आणि मुलांची जबाबदारी माझ्यावर. शिक्षण फार नव्हतं, जे होतं ते. पण ठीक आहे, मुलं चांगल्या शाळेत आहेत, त्यांच्या नावावर बँकेत थोडेफार पैसे आहेत, आई वडीलही सुखात आहेत.
काही तक्रार नाही. सॉरी हा. कशासाठी? सगळ्याच गोष्टींसाठी. मला तुमचा आदर वाटतो. थँक्यू. थँक्यू. अहो हे चल रे, खाली जाऊन टिटेनियसचं इंजेक्शन घेऊन येऊया. अरे कुलकर्णी काही झालेलं नाहीये. एक नंबरचा हट्टी आहेस. आणि ते टीव्ही वरून वाटेल ते बोलणं बंद करा, नाहीतर हे असं होतं. हा आता मी ऐकणार नाही. मॉर्निंग राणे. हा अरे हा इथे कशाला आला आणखीन? कोण? कशाला आला आणखीन म्हणजे? खबर मिळाली तुला पडली. जास्त लागले? मग व्हीलचेअरवर का बसलाय? सहजच हा बसलो. सहज. मग बस बस बस. माहिती आहे कोणाची माणसं होती ती? ए हरीश, लेकर आओ उस लुक्के को. हाँ भाईजान. ऊपर. मोठी मोठी सुपारी होती. डायरेक्ट नरीमन पॉइंट. राणे, बड़ा आदमी बन गया तू. अब आला. ए, चल. ये याचीच माणसं होती ती. काय नाव तुझं? गुंडी लोअर परेल. गुंडी लोर परेल. कितीची सुपारी घेतली होतीस? 50,000. 50,000. 50,000. 50,000ची सुपारी घेतो चिंदी लोर परेल साला. ए बेटा, तुझ्या बापाची हालत आहे ना, त्याला हा जिम्मेदार आहे. इकडे 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 ये. देख मस्त. मार, घाबरू नको, मी आहे. मार, काही करणार नाही तो. वाजव. ये देख गुंडी, एक टाइम था जेव्हा तुयार के 4-5 गुंडी आम्ही खिशात घालून फिरायचो. पण हे व्हाईट कॉलर बनण्याच्या नादात ना सगळा लफडा झाला. उद्यापासून ह्या एरियात दिसलास ना तर अख्खी गुप्ती आर पार घालीन. निघ. ए लेके जा रे इसको. अरे निघ ना. तुझ्या बाकी तो 100% ओके ना? हाँ. तेरे घर में कोई चाय भी बनाता है कि नहीं? हा मी आत्ता आण. मी बनवते. ए जरा बाकी तू टेन्शन घेऊ नका. आपण आहे तुझ्या बरोबर. बिंदास नडतो.